हॅलो 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 राजेश बुवा हे राजेश बुवा काही चार काही पाच काही सहा पांढरी सहा इकडे आलो हे किसको आहे हे किसको आहे उभे आयुष्यात काही करता आलं नाही तर नाव ठेवायचं नाही हे सप्तस्वराचं बादशाही तर नांदून गेलं एक काळी एक सिटी भेटली हे भेटे अरे मोठे मोठे गार केले गंमत केली आणि तो नंबर दाखवून दिला आणि आज ह्यांच्या सोबत अर्धा डझन आज 14वी का 13वी का 14वी वारी आहे सगळे हाऊसफुल अरे त्याच्यामध्ये दोन प्रश्न फुटले 7 ते 7 त्यांना फेमस झाली तुकाराम मुंडे सारखा आज देशातला सर्वोच्च अधिकाऱ्याचा फोन आला कलगीधराच्या शाहिराला हे दिसत नाही बघत नाही प्राणी मित्रांनी आणलेला एखादा कुत्रा मित्र आहे असा चढवबाज फक्त बघित राहायचा आपण म्हणतो माझी आहे ठीक आहे राहून दे आपल्या सारखी मतपत कशी अरे बाई असली म्हणून काय जरा किती मतपत करायची हा गडाभाऊ काय पण 2-3 कानसोलाच देणार काय बोलतो सचिव हा गणपती बाप्पा मूर्ती आवाज आहे काल खंडाळ्यात आलो तरात जरा जाता येताना जरा पाणी पिण्याचं म्हणतात ना पाणी व्हायचं इकडे तिकडे होईल काय दुसरा काय पाणी प्यालेलं नाही मी ह्याच पाण्याचा गडबड पण काय नाही वारी होऊन जाईल राज या ठिकाणी सलग दुसरं वर्ष हे चौघ 4 एकटाच बघा बदाम एसपी किलवर चौक सुरेश मावळे आमचं संतोष वापर्डेकर अशोक जोशी आणि संदेश मांडव ह्या दोघांनी खाली 2 एकट निवडलं राजेश बुवा आणि विकास गेल्या वर्षी पण आम्ही यंदा पण आम्ही आणि पुढच्या वर्षी हॅट्रिक पण आमचे प्राणी मित्राने आमचा भरला आणि ऐका आज आमचं शंकर भाऊ मी काढलेला आहे कुठं बसले इथं आहे आज मजा ओ प्रदीप साहेब या असल्या नोटा एकदम मी बघितलेल्या नव्हत्या एवढ्या प्राणी मित्र ज्या मुख्या जीवांवरती जे प्रेम केलं त्यांचे आशीर्वाद परत तसेच येतात ते वाजत का येतात मुख्य जीव जे बोलत नाही त्यांच्यावरती लावलेला लोक त्यांच्यावरती लावलेला लढा जो रिटर्न होतो तो असा वाजत करत येतो तुमच्या आयुष्यात हे 4 एकट आणि बाकीची मंडळी आहे फक्त बघित राहायची बरकत कशी येते हा तुऱ्याच्या साधा तुरा शब्द तुम्हाला या आयोजक प्राणी मित्र ग्रुप मुंबई आदरणीय संतोष वापर्डेकर माऊली आमच्या घरातले सुरेश गोरे आमचे भाऊजी संजय जोशी आहेत संदेश मांडवकर आहेत आणि आमचा लक्षात गोरे सर्वांना मानाचा मुजरा करून
2 वर्षानंतर आज पालीला आलेले आमचे आदरणीय सन्माननीय आमचे समाज नेते आणि उदय सामंत यांचे कट्टर समर्थक आणि खरा चाहता वर्ग जर असेल तर आमचे आदरणीय शंकर गोरे भाऊजी आणि बंधू पटेल भाऊ या ठिकाणी आले. महाराष्ट्र मुद्रा आणि महाराष्ट्र या ठिकाणी शाहीर सुभान आयरे आमच्या तुल्याची शान आहे, राजापुरातून आलेला आहे. दिलीप धुमक आमच्या घराण्यातील शान भाऊ पवार यांची मंडळी थोडंसं फक्त नावं घेतो. नंतर उठावतो फक्त बघित राहायचा कसं सारखं सारखं सांगून झालं. संतोष कलाम, राजेश कंबुआ, विजय कंबुआ, मानाचा मुद्रा, जाधव बंधू तुम्हाला पण मानाचा मुद्रा. आणि आमची एक बहिणी, आमची एक बहीणच म्हणता येईल जी आपला एक व्यवसाय सुरू करत आहे एक नव्या पद्धतीने आणि खूप छान तिचं डोकं आहे. शाहिरांचं आमचं गाणं जे फेमस आहे कोकण एक नंबर किंवा आमचं गाण्याला पोहतं बांधायचं, त्या गाण्याच्या टॅगलाईन घेऊन त्याने टी शर्ट छापलेत की ते अनेक लोकांना ते घातलेले आहेत. त्या टी शर्टची क्वालिटी फार छान आहे आणि त्या भगिनीला तुम्ही सर्वांनी सहकार्य करा. आपली बहीण आहे आणि तिचं नाव आहे सरिता वेले आणि तिचा जो ब्रँड आहे त्याला कोकोस ब्रँड म्हणून आहे. तर इन्स्टाला ते पेज आहे त्यांचं सरिता वेले, तर त्यांना आहे बघा नाव. तुमचा काही नंबर पण आहे, नंबर सांगायला तुमचा नंबर ह्याच्यात इन्स्टाला आहे ना, इन्स्टाला जायचं काय सांगायचं सर हे परत आहे का सरिता दीपक. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता ही शारदा माता, या महाराष्ट्र पार्वदेवा आई दुर्गा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा ज्याने पुढे आणला ते शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांना नमस्कार करून वंदन करून माझ्या विविध गावची ग्रामदेवता आई लावलाय देवी याची मालकी नाही देवी धनी मुदोबा धनी देवकर लांजाचा धनी चॅनलली देव चव्हाटा अवघा उत्तर हिंदुस्थान जरी आपल्या अश्वाच्या टापाखाली पाचा घालून या मल्हारशाहीची मुहूर्तमेढ होणे आणि जो दबदबा निर्माण केला त्या होळकर शाहीचे संस्थापक होळके मल्हारबा होळकर इंग्रजांना 11 वेळेला पराभूत करून या हिंदुस्थानामध्ये समाजाने स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी, या संतांच्या भूमीमध्ये संत बाळूमामा राजमाता हिंदू होळकर यांना नमस्कार करून गोलगादी बाबूरावच्या घराण्यातील भुवा शंकर यांचे नमान केलं तर म्हणतात तुम्ही सामान गुंडाळून राजेश निकंबुआ हे सामान गुंडाळून फुंडाळले ना, एक हाता एक म्हणतात ना नाक म्हणतात फुटेला लागेल. 7:30 असामध्ये तर नाच फुटेला लागलेला आहे, 7:30 असा त्याचा नाच फुटेला लागलाय. हे सामान गुंडाळले घोषणा करून सांगत होतो परत काय बोलायचं. हा मर्यादामध्ये तेवढंच बोलायचं. नमान आणि सामान हे जेव्हा सुरू होता नमानाला तुम्ही कधी नमन केलंय? तुमच्या वरवटात कधी लुगडा लावलाय? नमानात साडी लावले तर त्याला नमानाची किंमत कळेल. अहो दसऱ्याला नाच बंद होतो, हे पोरेनो दसऱ्याला नाच बंद होतो. हे 12 महिने नाच करतात, हे नाही चालतात. विकास कांबळे दसरा झाला की ही ढोलकी बंद का जेवण तत्व आहे. अरे 25 वर्ष कोकण लागले ते हेडा म्हणून लागले, खुळा म्हणून लागले. विकास कांबळे बोलते भेंडे को सबको बोलते, हिशोब केलेला आहे, रिझल्ट केलेला आहे, निकाल दिलेला आहे. अरे हे स्केल विकास बाबूची स्केल इथं आहे, इथं जाऊन दाखवलं तुम्ही ही स्केल दाखवून दाखवायची. मग मानला तुम्हाला स्तवन करतोय त्याची आधी
केली परत 7 तासांनी जाणार ते मेहनतीचं काहीतरी किंमत ठेवा तेवढं असलं पाहिजे काय असा मग अजिंक्य मी जो घाबरलो माऊली पिता बंधू सोयरा तुझी आमोचा निश्चय करा शरण तो जमी विघ्न भंजना हे दयाने घे श्री गजानना दोन 2023 ला एक गोष्टीची सुरुवात केली 4 वर्ष झाली त्या गोष्टीला तेव्हा सांगितलं होतं सुरुवातीला सांगायचं की मंडळी मी कमरेच्या खालचा एक शब्द बोलणार नाही कुणाच्या घरापर्यंत जाणार नाही आया बहिणींची मान खाली जाईल असा मी एकही शब्द काढणार नाही त्यानंतर मी सांगायचं की माझी मुलगी अनेकदा माझे कार्यक्रम बघायला येते तिच्या नजरेचा तिचा बापाच्या मुखातून काही वाईट शब्द निघाला आणि तिला जर गिल्ट वाटलं तर माझ्या लेकीसारखी ज्या काही आमच्या पुरी येतात आमच्या बहिणी येतात आमच्या आईशी येतात त्या पण कोणाच्या तरी आया बहिणी आहेत त्यांनाही कुठे गिल्ट वाटतं का म्हणे मी त्यांचा लेख म्हणून त्यांचा भाऊ म्हणून या रंगमंचावरती तुऱ्याच्या साजामध्ये मी ते शब्द टाळण्याचा प्रयत्न करेन आणि गेली 4 वर्ष हे वचन मी पाळत आलो आणि आज कलगीतुऱ्याच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त 25 शो या नाट्यगृहामध्ये विकास लांबुरेचे लागले एक शब्द गरज नाही आणि तुम्ही या सुरावरून बोलता या सुरावरून बोलता ह्याच्यात काहीतरी बदल करा बुवा या सगळ्या गोष्टी आणि तेव्हा विकास लांबोरे होणं किती महत्वाचं तुम्हाला कळेल हे क्रेडिट नाही घेत पण हे दाखवणं गरजेचं आहे स्तवन करतोय तुमच्या चरणाशी लक्ष असावं सदाराम कृपेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया सदाराम कृपेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया ध्यान लागो सद्गुरु पाय ध्यान लागो सद्गुरु पाय हो माझ्या गुरुराया भगवंता जय जय रघुवीर समर्थ हो माझ्या गुरुराया भगवंता जय जय रघुवीर समर्थ छाया तुमची प्रेमळ मजवर माया ध्यान लागो सद्गुरु पाया ध्यान लागो सद्गुरु पाया माझ्या गुरुराया भगवंता जय जय रघुवीर समर्थ माझ्या गुरुराया
जय रघुवीर समर्था. जन्माच्या भागात यावी मुक्ती शापात संसाराच्या भव्यापात सोडवया भवतापात जन्माच्या भागात यावी मुक्ती शापात संसाराच्या व्यापात सोडवया भवतापात जरी चुकलो असलो जाता जरी चुकलो असलो जाता मार्ग दाखव बचला आता जरी चुकलो असलो जाता मार्ग दाखव बचला आता मार्ग दाखव बचला आता तुमच्या चरणी प्रेम तो माता माझ्या गुरुराया जय जय रघुवीर माझ्या गुरुराया जय जय रघुवीर समर्था. गुरुमधुराचा प्रभाव बदलून गेला स्वभाव गुरुकृपेने निभाव नाही कशाचा अभाव गुरुमंत्राचा प्रभाव बदलून गेला स्वभाव गुरुकृपेने निभाव नाही कशाचा अभाव तुझा माझा शक्ती दाता कृपावंत तू सुखदाता तुझा माझा शक्ती दाता कृपावंत तू सुखदाता आता गुरुचरित्राची गाथा गातो गुरुचरित्राची गाथा माझ्या गुरुराया सदाराम तुझेची छाया तुमची प्रेमळ पचवर माया सदाराम तुझेची छाया तुमची प्रेमळ पचवर माया ध्यान लागो सद्गुरु माया ध्यान लागो सद्गुरु माया माझ्या गुरुराया हो माझ्या गुरुराया भगवंता जय जय रघुवीर समर्था. बोल श्री गणपती गजानन नाव देवी हरदा स्वामीचा अश्विन महादेव गाडे मुक्काम पोस्ट भेळ बंडू शेठ पत्याने यांचा मित्र परिवार आणि प्रदीप गोरे दिनेश गोरे दिनेश तेरे साई पावसकर विलास आटे आणि 5 ठरलं होतं त्यांना घेऊन ना कुठे समितीत तुम्हाला थांबा आले बघा पैसे किती आवडलं पावता आई ऐकलंस ना तू या मुलाला ओळखतोस त्याला सांगून जा काकांना असं का बोलतो म्हणून
नाव नाही सांगितलं. दुर्वांक गोविंद शिगम 100 पारितोषिक. म्हात्रे साहेब आले. हे लोक म्हणतात हे आहे पुढे नाव आलीस काय म्हणतात 7 हजाराच्या बाया देव अंगात येतो. अरे बघणार नाही मी. बक्षीस मोबाईल नाही. विजय जाधव 500 रुपयाला पारितोषिक. फरमाईश अरे लाल लाल कलरची आज आहे तुमची खिरापत. तुम्ही उडवून घेतलेल्या अंगावर उडवून घेतलेल्या पुरेवर नाही उडणार. जयवंत काशीनाथ चव्हाण शाखा प्रमुख ठाणे 501 रुपयाचं पारितोषिक. 1001 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. त्याचप्रमाणे कृपया कोणी रंगमंचावर येताना चप्पल घालू नका. हो हा आपलं मंदिर आहे का? हा तुरेवाले शाहीर कैलास गणपत कालकर माऊली यांच्या स्मरणार्थ श्री सत्यवान कृष्णा कालकर माऊली यांस 200 रुपयाचं पारितोषिक. आयोजक श्री दत्तगुरु कला मंडळ भेळ गाडेवाडी आणि प्राणीमित्र मुंबई प्राणीमित्र ग्रुप मुंबई. दिनांक 6 सप्टेंबर रविवार. उमेश पडीलकर बुवा आमचे मित्र. विकास लांबोरे शिवाजीकर साहेब प्रस्तुत रेड अँड सर्कल आणि व्हीआयपी श्री प्रोडक्शन्स आयोजित कलगीपुराचा देखील सामना शनिवारी दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाला रात्री 8 वाजता आपल्या साहित्य सेना मंदिरामध्ये गिरगावमध्ये शक्तीवाले विनोद फटकरे गुरु गणपती घरातले आणि तुरेवाले आमचे जनार्दन नाचरे बुवा. पहिल्यांदाच वारी होणार आहे. सगळ्यांनी यायचं मंडळी. शीघ्र कवी वासवाने यांचे मानसपुत्र आदरणीय भाऊ पवार यांची शिष्य मंडळी. गौरी गणपतीच्या या स्थळवारी गाडी घुंगराची जोडून खिल्लारी. गौरी गणपतीच्या या स्थळवारी गाडी घुंगराची जोडून खिल्लारी. आलो तुझा मी माघारी. चल ग बहिणी चल ताई माहेरी. आलो तुझा मी माघारी. चल ग बहिणी चल ताई माहेरी. आणि अजून एक आहे ना आमच्या पत्त्याने बाबूने यांनी सगळ्यांना दिलेलं आहे सगळं. विचार हा किती आहे हित काही नाही देणारा आहे आपला नको बरा. काढवर करून सारी करतो मी सोया. बरोबर सारखं मात सजू दे बरं. यांच्याकडे आणले 500 रुपये. थँक्यू सो मच. आणि मला तो एक स्तवनासाठी फरमाईश आहे ना. भाळी लावून स्मरण ऐकावे मंगळाचरण. भाळी लावून स्मरण ऐकावे मंगळाचरण. हे नाही वेगळं चालेल. या काजुर्ली गावची आई जोगाई नवसादा पवनी. हे तो मी आता बुवांचा विषय बुवांचा. बुवानी गण गायला हे ज्या दुसऱ्याला नाव ठेवतात ना दुसऱ्याला नाव ठेवतात यांच्या गीतकारांनी यांच्या लेखकांनी यांच्यावर लक्ष ठेवायचं. एकच सांगतो त्यांचं म्हणणं काय आहे की तेरे इश्क में पागल ही चाल सप्तसुराने आळवतो मी आज या समारंभात. निराकारे हे रूप पाहू दे साऱ्या भक्तजना. श्री गणा माझी तुला वंदना. आता मला सांगा शक्तितुराच्या उंचीवर गेलेला आहे. आता जो गर्भित भाग आहे कलगीतुराच्या आतल्या गोष्टी आता पुढे पुढे बाहेर यायला लागल्या. मुळा रंगाचा हा गड आणि जो शक्तितुरा येत राहिलाय आणि त्याच्यामुळे आजकाल शिकलेली पोरं ही 22-23 वर्षाची पोरं हे यासारख्या लेवलची ही सगळी पोरं जी सुशिक्षित आहेत. आता हे तुमचं AI आलं जेमिनी आलं मेटा आला
त्याच्यावर ते चॅट जीपीटी आलं, पुस्तकं कमी पण त्याच्यावर लोक जातात, सर्च करतायत, अध्यात्म जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसं तोंडावर पडताय बघून घ्या. हे काय म्हणतात की सप्तसुराने आळवितो मी आज या सभारणा आणि निराकार हे रूप पाहू दे सारे भक्त. निराकार म्हणजे ज्याला आकारच नाही आणि त्याला सांगतात ज्याला आकार नाही त्याला बघा. भक्त जनानो बघा, आता हे बघा, हा तुमचा मूर्खपणा. निराकार रूप पण भक्त ते अंतर्यामीतून ध्यानातून फक्त स्मरायचं असतं. हा गणपतीपुरा आहे आणि तुम्ही सांगता या स्टेजच्या गोष्टी मला ह्या पहिल्या बेसिक शिकत या आणि नंतर सांगा मला गाणी घेतोय. सुखाची ओंजळ माझी भरली गळा, सुखाची ओंजळ माझी भरली गळा. गेलो विसरून मी माझ्या या साऱ्या वेदना, पुरवली देवा तू माझी मनोकामना, पुरवली देवा तू माझी मनोकामना. पुरवली देवा तू माझी मनोकामना, पुरवली देवा तू माझी मनोकामना.
असं आहे सगळं. आता यांचा उघड लोकांना बोलायच्या नादात काय काय बोलत जायचं आणि आपण किती उघड. हा विकास लांबोरे जो उभा आहे, जे हे वर्षाचे 12 महिने कार्यक्रम करतात आणि तरी पण एका सीझनला फक्त 4 महिने 3.5 महिने मी बाऱ्या करतो आणि जो आकडा टाकतो आणि जितके कार्यक्रम करतो इतक्या आयुष्यात नव्हे पूर्ण वर्षात जेवढे कार्यक्रम करतात तेवढे ते उच्च गाठू शकत नाही. हा फरक आहे. त्याचं कारण एकच आहे. कारण एकच आहे. तुम्ही लग्न हे लग्न तुम्ही यायचं आणि ह्या विजय सॉरी निकम आमचं राजेश निकम सांगायचं एखादा विषय द्या, सांगायचं 4 वेळी फक्त लिही. मी सांगतो त्या विषयावर तरी लिहायला पाहिजे, नाहीतर मी देतो. आता विषय काय हे लंगड आहे. आमचा विजय भाऊ लिहून देणार, ते जाधव भाऊ लिहून देणार आणि हे गाणं काय की मान्य आहे ना. आता इतकं वर्ष टोपी घालत नव्हतं. काल खंडाळ्यात पोहा काय सुबोधी सुचली, पावनाय देवी पावली आणि गंगाई देवी पावली. काल बाबा टोपी घातला, काल टोपी घातला आणि याचा ट्रेंड केला गाणं. अरे किती भारी दिसतो बघा, किती भारी दिसतो बघा. यांना म्हटलं खेळात मी म्हणते चमचमची बाई, एवढा प्रेमान बोलत चमचमची बाई, तरी माझा काला बाबू लग्न केलं, एवढा पैसेवाला, एवढा काही पद्धतशीर आहे, एवढा भारी लिहतो, एवढा नवरा नशिबात मिळालाय. नान बाई नान नान लय भारी होणार आहे. बरकतीचा विषय आहे. मी ज्या काही देवबीव काढतो हो बघणार नाही. या सगळ्या मला माहिती आहे. या गमती जमतीचा भाग आहे. पण मुळा रंगाचा भाग आहे. तुम्ही 5 वर्षात किती प्रश्न पडलो लोकांचं, किती प्रश्न पडलो. एक गाणं गेलं अहो तर काय नाव नव्हतं ठेवलं तुम्हाला. ते सांगितलेलं की परशुरामाच्या भूमीतनं शोधतंय माझं कोकण 1 नंबर आहे. म्हणजे परशुरामाची भूमी म्हणजे कोकण एवढंच बोललो. आणि वरती त्यांचं एक वाक्य आहे की महाडच्या 14 रुपयाने दिले आंबेडकर आणि त्याच्या आधी आंबेडकर जन्माला आले, त्याच्या तेवढे आंदोलन झाले तेव्हा आंबेडकरांना मिळाले. म्हणून सांगतो लिहिताना आपलं काही लिहायचं म्हणून टाकले. नंतर त्याची किंमत होतं जितक्यांच्या नजरेत ते सांगायचं होतं. बाकी काय तुम्हाला मी हसत नव्हतं. आता गोविंदचा विषय, गोविंदचा विषय काय म्हणतात की तुझी म्हणतात करेन बरबादी. शहरात म्हणतात राधा सांगते कृष्णाला तुझी बरबादी करीन. बघा याची लेखणी, यांचा शेर बघा. आणि म्हणते माझ्या नादी नको लागूस तुझी करेन बरबादी. अरे असा कुठला ग्रंथ आहे जी राधा माऊली, जी राधा राणी या श्रीकृष्णाला त्या मनमोहनाला जाऊन बोली मी तुझी बरबादी करेन. सांगा बरं शक्य तुला ते पाप लागायचं नाही. आणि मग आम्हाला शिकवायला लागणार हे सूर आणि हे सूर सांगितलं ना. कलगीतुरा हे आमच्या वाटवाण्याची त्याची जपलेली आहे. आणि माझ्या परीने ह्यांच्यापेक्षा जास्त मी शिकलेलो, पण त्यांच्यापेक्षा जास्त ह्यांच्यापेक्षा जास्त गाणी हिट माझी, ह्यांच्यापेक्षा जास्त कमी कालावधीत जास्त कार्यक्रम माझे. यावर बसून तुमचे सूट या काय मी यांना म्हटलेलं आहे का राहुल देशपांडे चुलत भाव आहे. हा लता मंगेशकर आमच्या ज्या ताई आहेत त्यांचा काय मानेला मानसपुत्र आहे. सगळे सूर जातात आणि दुसऱ्याला शिकवणार नॉन सायन्स. काही बोलायच्या ओघात कमरेचं असं सोडू नको, काही बोलायच्या ओघात कमरेचं असं सोडू नको. आणि आपल्या भिकार ज्ञानानं स्वतःला उघडा सपाडू नको. अरे आलं किती गेलं किती नाही गणती, अरे आलं किती गेलं किती नाही गणती असं काही तोडू नको. आणि 4 चौघात उघडी आधीच तू त्या स्वतःचं कपड फाडू नको. आता शर्पण सुरू मला टाइम बसलाय फरमाईश म्हणून नाही तर शर्पण वापायचं सगळं. चला यावे बोला एकदा सांगतोय 8-10 डझन आपला कार्यक्रम झालेला आहे. या काला बाबन झाला बाबन या बंद कर. या मला पसंत केलंस ना 4 चौघात पसंत केलंस ना मग 4 चौघात सगळं काला काला कसा मागेल ते काल म्हणते हे ऐका बरोबर काल तुम्ही गवत ऐका गवत तरी ऐका. हा अहो एक टाई कुंड किती राहिला आपली कुठला गाणं हे बरोबर. इथं आता 2 दिवसापूर्वी आमच्या सावरटाईकडचं चिपळूणचं नमान जाकडे होते. ऐका तरी हे ऐका तरी लावणी करा सांगतो तुम्हाला. नमनात भेट नाही, नमनात भेट नाही. हे जर खडं नमन असतं ना, खडे नमन म्हणतात त्याला. अनेक गोष्टी त्याला जाकडे पण म्हणतात.
हा शक्तिपुराला अग्निपुर म्हणतात, कलगीला पण म्हणतात. तिथं नमनात तिकडे म्हणणे असते, हे पहिलं वंदू नमन माझं अरे पहिलं नमन असं सगळं कुणाला म्हणण्याचं सगळं झालं. तिकडं ती म्हणणे, इकडं स्तव. तिकडं कर त्या फक्त पुरुष साडी नेसून असे ताट असं ते वागतात. नाही जागा ही लावली आहे. गणेशाची आराधना आहे. ज्याचा वाडवडील या नमनासाठी लुगडा लावलेला आहे, मिशी काढलेली आहे ना, त्याला नमनाचं महत्व माहिती आहे. लावलंय तुम्हाला काय माहिती नमनातलं? काय माहिती नमनातलं? मला माहिती आहे. आणि नमनाचं नुकसान करतो की फायदा करतो माझं मला माहिती आहे. हे नाही सांगायचं विकास कामोरेचा 2023 ला या नमन आणि कलगीपुरासाठी हिवाळ्याच्या दिवसासाठी आमदारने मुद्दा उठवलेला आहे. ऑन रेकॉर्ड आहे. तुमचं काय योगदान आहे कलगीपुरासाठी? तुमचं योगदान काय नमनासाठी? नागरिकांचं योगदान आहे. या कलेचा जेव्हा घसरेल ना काय, त्या विकास कामोरे आपल्या परीनं खारीचा वाटा होऊन सावरालेन. तुमच्यासारखं नाही, तुमच्यासारखं नाही. त्याच्यामुळे नमनाच्या गोष्टी मला सांगायच्या, दुसऱ्या सांगायच्या. ते माझं बघून घेईल. ही पुण्याची गोष्ट की पापाची गोष्ट मी बघून घेईल. तिकडं म्हणणे, इकडं स्तवन, तिकडं गाण, इकडं गाण, तिकडं गवणे आल्या माठ कडून मथुरेच्या बाजूला. तिकडं आली कळण खडी नमनामध्ये मुरदुम वाजवतात, पटवाल वाजवतात, तबला वाजवतात. तिकडं जागतिक अशी पोरं नसतात आणि बाहेर सोंग दाखवतात. काय फरक आहे हो? ह्या दोन सख्या बहिणी एकत्र नाचतात एका घरात दिलेल्या, आणि एकमेकांची आईशीची आठवण काढता काढता मावशीची आठवण काढली तर प्रॉब्लेम काय हो? मला परत शांतपणे शिकवले जाधव सांगून घ्या. एकच गोष्ट वारंवार नको. याला ऐकून घेतो म्हणून कार्यात होत यायचं. नमाज करताना मी ह्याला विचारून केलं होतं, इतर बघ टेन्शन नाही होईल इधर आंखों में आ जाएगा. नमाज बंद करताना ह्याला विचारायचं नमनाचा भेद मी सांगेन, शक्तिपुराचा भेद मी सांगेन. म्हणण्याचं ते ना मला फक्त माझी मात्र संस्था आपले खुश. आज आपला घाण मच्छर खायची, आपला वडा बटर काय खायचा, मावरा खायचा घरात सोडून तो माणूस इथं पब्लिक आलेला आहे नाचाला. त्याची फरमाईश झाली जरा मजा केली ह्याच्या पडा दुखतात पुऱ्या बारीक जलते वेळी किती मिनिटं मला किती मिनिटं शेवटची झालं सगळं. बघा बघितलं मला पिसवू नका हो, मला सांगा पिसवू नका. सावर पदार्थ वागणं सुधारतो तुला कितींदा सांगायचं. बरबादी अवकाश आहे, लायकी आहे, कृष्णाची बरबादी. कोण लिहून देतो हा? कोण लिहून देतो? सावर पदार्थ वागणं सुधारतो कितींदा सांगायचं. उतर तू सावर तुझं
उतरव जातो ठराव तुझा कसं तुला वागायचं उतरव जातो ठराव तुझा कसं तुला वागायचं सावर पदर तू वागण्या सुधर सावर पदर तू वागण्या सुधर कितीदा सांगायचं सावर पदर तू वागण्या सुधर कितीदा सांगायचं शायराने काल त्यांच्या प्रश्नाच्या मागून आम्ही गेलो तंतोतंत उत्तर ते म्हणाले आमच्या ग्रंथाचं जे नाव आहे ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि तोच पुरावा तसाच ग्रंथ सगळं झालं त्यांनी मान्य केलेलं आहे आमचा त्याच्यावरती अट्टास नाही आम्ही तुमच्या ग्रंथाला खोटं ठरवणार नाही आणि तुमच्या प्रश्नाला खोटं ठरवणार नाही त्याच्यानंतर काल त्यांनी उत्तर दिलं भूमाताच गौरव गातात मतलब भूमाते उत्तर दिलं त्यांना पहिली ह्या आपल्या 6 बाऱ्या झाल्या त्यातली एक पहिली दिलेली आहे की आता आम्ही यंदा एक्स्ट्रा अजून सोडवले ग्रंथ तोच आहे ग्रंथ बदलेला नाही फक्त एवढं सांगितलंय की एखाद्या शक्तीवाल्याला प्रश्नाकडे जाताना अजून त्याला वाटा जे आहेत त्या मोकळे व्हाव्या अजून त्याला सोपं जावं म्हणून अट घातली आहे की एका देवाने त्या राजाला वरदान दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला सोपं झालं तुम्ही आता स्त्रीकडे जाऊ नका मग ह्याच्यात तुम्हाला मिरची लागायची काय गरज आहे असा तुम्ही मला कोणी बघितलाय दरवर्षी तुम्हाला उत्तर सोपं करण्यासाठी एक्स्ट्रा अजून बाजू देतोय ते तुम्हाला कळलं पाहिजे ते घेता येत नाही हे म्हणून त्याला दातृत्व पण मोठं लागतं आणि घेण्याची वृत्ती पण मोठी लागते आशिष बेंद्रे माऊली कोंडी बेंद्रेवाडी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी 200 रुपयाचं पारितोषिक आणि सुनील गाडे माऊली भेळ मोगरगाव 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे मी माझं काही पद गात नाहीये वेळ झालेली आहे मात्र आमचे शंकर गोरे पत्नी माऊली या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आमच्या उदय सामंत माऊलींचे चाहते आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत म्हणून 2 शब्द त्यांच्यासाठी मी गातोय आपला प्रश्न सॉरी तर आमचा प्रश्न असा आहे की नागरी बळीराजा जो आमचा शेतकरी आहे तो जेव्हा शेतात जाईल तेव्हा त्याच्या कमरेला आकडी कोणती असेल तर त्याच्यावर कोणतं अरिष्ट येणार नाही त्याच्यावर कोणती बाधा येणार नाही हे वरदान कोणीतरी एवढं सांगायचं आहे आमचं जे तुम्ही ग्रंथाचं नाव घेतलं त्याच ग्रंथाचं उत्तर आहे आणि अजून त्याला बाजू सोडलेल्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला दिली तुम्हाला प्रयत्न करा आणि तुमच्यासारख्या घराण्याने जर आमच्यासारखा प्रश्न सोडला ना आमच्या एडावाकडा आमचं नशीब आहे यादवाने मान्य करणार हे माझी कोरडोर आहे ते मी त्याला घाबरतो त्याच्यावर तुम्ही घाबरू नका मी खोटं घाबरतो हा 2 शब्द तुमचे उपकार आजन्म राहतील चक्रभाऊजी हा पत्रे बोल तुमचे उपकार आजन्म राहतील केली काही कामे लहान थोर सांगतील उदय सामंत महाराष्ट्राचे
उदय सावंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील. 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 तुमचे उपकार आदर राहतील. केली कैकयाने आनंदोर उदय सावंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील. उदय सावंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मी आता हे गाणं बोलतोय. तुझे बोलतो तर बापा नाही करत मला गाण्याला दाखवणार नाही. झाली मिनिटं झाली. हे फक्त मंडावर घेतो ज्याची आम्ही कोणी त्याची माधवी टाळी. प्रियांश वैभव खैर गाव जयगड साडेवाडी गाण्याला पावतो माझ्याचा फॉर्मेट दुसऱ्या मधला गेला. हा जाणे तुम्ही धुळेवाडी 201 रुपयाचा पारितोषिक आणि श्री गांगेश्वर ग्राम विकास मंडळ आयोजित संदीप मोरे विरुद्ध विकास सामोरे ह्या बुधवारी तारीख आहे 22 तारखेला ह्याच ठिकाणी आहे 8 वाजता आमच्या गांगेश्वराच्या चरणाशी नतमस्तक व्हायचं आहे. तर असा जपती अंतरी भाव असा जपती अंतरी भाव प्राणी मित्राए कमेवा असा जपती अंतरी भाव प्राणी मित्राए कमेवा मुख्य जीवाला लावून जीव पावती त्याच्यामध्ये हो देव मुख्य जीवाला लावून जीवन पावती त्याच्यामध्ये हो देव असं जपती अंतरी भाव असं जपती अंतरी भाव प्राणी मित्राए कमेवा असं जपती अंतरी भाव प्राणी मित्राए कमेवा बारीक संपवतोय. राजेश कमवा याप्रमाणे काय 15 मिनिटं बारीक करा नंबरला मी येतोय. आज हिशोब होऊन जाऊ दे. परत तुमची बारी लवकर आहे ना डायरेक्ट ऑगस्ट मध्ये बघू तर 1 महिन्यानंतर. धन्यवाद. येतोच.